मित्रांनो, आज आपण कोकणातल्या निवती समुद्रात आहोत. याच समुद्रात दीपगृह देखील आहेत. सुरुवातीला रस्त्यांची फारशी सुविधा नसल्याने बरीचशी वाहतूक, व्यापार, प्रवास बोटीने व्हायचा. मुंबईपासून गोवा, कारवार, केरळ अगदी थेट मद्रासपर्यंत. त्या बोटींना मार्गदर्शक म्हणून महत्त्वाच्या बंदरावर दीपगृहाची उभारणी केली गेली. अजूनही या दीपगृहावर माणसांची 15-15 दिवसांची ड्युटी लावलेली असते. हल्ली सोलर सिस्टीममुळे बरीचशी सोय केलेली होती. गेल्या काही वर्षापासून निवती रॉकवर ध्वजवंदनाचा कार्यक्रम देखील केला जातो, असेही माझ्या वाचनात आलं आहे. पाण्याचा प्रवाह जोरात नसेल तर हा नजारा पाहायला मिळत नाही. आपल्या सृष्टीमध्ये असंख्य चमत्कार दडलेले आहेत. पिढ्यानपिढ्या येथे राहूनही आपणाला त्यातील बरेचसे अनाकलनीय आहेत. त्यामागचे सायन्स जेमतेम आपण समजू शकलो, परंतु त्या सर्व शक्ती परमेश्वराने निर्मिलेल्या सृष्टीची प्रतिसृष्टी करणे मानवाला आजपर्यंत पूर्णपणे जमलेलं नाही. आज अशाच एका नैसर्गिक चमत्कार मी आपणाला दाखवणार आहे. ह्याला म्हणतात म्हातारीची चूल. हे ठिकाण कोकणात आहे. इथे येण्यासाठी कुडाळ येथे उतरून भोगवा किंवा निवती गावच्या समुद्रकिनारी यावे लागेल. तिथून लॉन्चने ह्या ठिकाणी जाता येते. समुद्रात जेव्हा लाटा प्रवाहित होतात तेव्हा ह्या डोंगराच्या घडीत हवा मिश्रित समुद्राचे पाणी घुसते आणि आपण पाहताय तसे तुषार ह्या कपारीतून बाहेर पडतात. शेकडो वर्ष हे माहीतच नव्हतं. मात्र आता हळूहळू कोकणाकडे पर्यटक वळू लागले आहेत. कोकणात आपणाला अतिशय सुंदर स्वच्छ वाळूचे किनारे, कोकणी जेवण, माशाचे विविध प्रकार तसेच शाकाहारी जेवणाचे देखील विविध प्रकार चाखायला मिळतात. पर्यटकांच्या राहण्याची देखील सोय होऊ लागली आहे. अगदी भोगवा व निवती किनाऱ्यावर अनेक रेस्टॉरंट, हॉटेल सीझनमध्ये हाऊसफुल बोर्ड मिरवू लागले आहेत. ह्या चुळीमागे असे हे निसर्गाचे गुपित दडलेले आहे. जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त जोरात नसतो त्यावेळेला इथले जे लॉन्चचे वाहक आहेत, लॉन्च चालवणारे, ते गमतीने म्हणतात की म्हातारी झोपली असतली, त्यामुळे आता ती चूळ मारणार नाही. तर असा हा गमतीचा आणि विलोभनीय निसर्गाचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. निवती समुद्रकिनाऱ्यावरून किंवा भोगवा समुद्रकिनाऱ्यावरून साधारण 5,000 ते 6,000 रुपये हा स्पॉट पाहण्यासाठी हे लॉन्चवाले भाडा करतात. त्यात ते सेफ्टी जॅकेट देखील देतात. जवळजवळ तास ते सव्वा तासाचा हा प्रवास आहे. याच्यामध्ये आपणाला निवती दीपगृह दाखवतात, परत ही म्हातारीची चूळ दाखवतात आणि लकीली इथे आपल्याला डॉल्फिन देखील पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असा हा समुद्रकिनारा आहे आणि आपण जरूर याची मजा जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा लुटू शकता. अतिशय सुंदर स्वच्छ किनारे आपल्याला कोकणात पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे इथलं चांगलं आदरातिथ्य देखील आपण अनुभवू शकता. सुंदर असे सिनेमांचे शूटिंग देखील इथे बऱ्यापैकी होतं.